मेरी तरफ देखना। स्टार्ट। नमस्कार, माझं नाव स्वाती गणपत तांबे. माझ्या समूहाचं नाव क्रांती महिला स्वयंसहायता समूह. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे रामेश्वर महिला ग्रामसंघ पडवे. माझ्या प्रभागाचं नाव कोकण रत्न महिला प्रभाग संघ सातवे. आता आपण हा जो बघतोय तो ऑफलाईन डाटा आहे आणि प्रभागाची जेव्हा आपण बांधणी करायला जातो त्यावेळेला त्याचं कार्य कसं चालतं त्या संदर्भात हा डेटा आहे. पहिले आपण सर्वप्रथम ग्रामसंघाची बैठक घेतो. जेवढे ग्रामसंघ त्या प्रभागाला जोडले जाणार आहेत त्या सर्वांची बैठक घेऊन नंतर त्यांचा ग्रामसंघाचा ठराव करतो की प्रभागाला ते जोडले जाणार आहेत. त्याच्यानंतर प्रभाग संघाची कार्यकारी जी यंत्रणा आहे समिती त्या आपण नेमतो. त्याच्यानंतर प्रभागाला कुठल्या प्रभागाचं नाव आहे, पहिलाच प्रभाग असतो त्याच्यामुळे नाव त्याला द्यायला लागतं आणि नवीन असल्यामुळे प्रभागाचं नाव देतो. नंतर प्रभाग संघ उपसमित्यांची नेमणूक करतो. हां, दोन्ही पण पूर्ण करा. प्रभाग संघाच्या उपसमित्यांची नेमणूक झाल्यानंतर बँकेचं खातं ओपन करतो प्रभागाचं. नंतर ग्रामसंघाची सभासद फी घेतो आणि भागभांडवल जमा करतो आणि लिपिकेची निवड करतो प्रभागाची. हे सगळं ऑफलाईन आपण करतो आणि त्याच्यानंतर ऑनलाईन डेटा. नमस्कार, माझं नाव सानिका सागर चव्हाण, मुक्काम पाऊस केरळली कुंडोशी. माझ्या समूहाचं नाव ओमशक्ती स्वयंसहायता समूह. माझ्या समूह प्रगती ग्रामसंघाला जोडला गेला आहे व माझा प्रगती ग्रामसंघ हा कल्पवृक्ष प्रभाग संघाला जोडला गेला आहे. आज आपण हे लोकांच्या ट्रेनिंगमध्ये CLFचं ऑनलाईन आपण कसं फॉर्म भरतो हे बघितलेलं आहे. सुरुवातीला लोकस म्हणजे लोक म्हणजे कम्युनिटी, सामुदायिक, ओ म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग पद्धत आणि ऑपरेटिंग चालवणे आणि S म्हणजे सिस्टम पद्धत, कम्युनिटी समुदाय चालवण्याची पद्धत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ज्यावेळी लोकस ॲप डाउनलोड करतो, ओपन केल्यानंतर COB मोबाईल ॲप्लिकेशन. COB म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन. आता हे आपण डाउनलोड केल्यानंतर CLF प्रोफाईलमध्ये आपण जेव्हा जातो, विवो वगैरे झाल्यानंतर CLFमध्ये ज्यावेळी जातो CLFचे 8 आयकॉन असतात. त्यापैकी पहिला आयकॉन आहे बेसिक डिटेल्स. बेसिक डिटेल्समध्ये आपण ब्लॉकचे नाव, त्यानंतर प्रभाग संघाचे नाव, प्रभाग संघाचे आपण लोकल लँग्वेज म्हणजे मराठी लँग्वेजमध्ये नाव देतो. त्यानंतर त्याची स्थापना दिनांक, संस्था, मीटिंग आपले आठवडे असेल तर आठवडी किंवा मासिक आणि त्याची तारीख, अंतर्गत बचत आपण जे बचत काढतो ते अंतर्गत बचत, त्यानंतर बचतीवरील व्याज, अधिक बचत आपण काय काढत असेल तर ते, पुन्हा लेखापण आपल्याकडे लिपिका आहे की नाही ते आपण करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि जे पदाधिकारी आपले आहेत त्यांचा कालावधी, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कोणामार्फत आपलं रजिस्ट्रेशन झालं आहे म्हणजे 2011च्या आधी असेल आपला गट समूह प्रभाग तर SGSY आणि जर 2011च्या नंतर असेल तर NRLM. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन तारीख ठराव तर आपला कॉपी सेव्ह करून सबमिट करायचं. त्यानंतर आपलं आहे मॅपिंग. मॅपिंगमध्ये ग्रामपंचायतचे नाव, त्याच्यामुळे ग्रामपंचायतचे नाव टाकल्यानंतर त्याला आपण मॅप करायचं आहे. मॅप केल्यानंतर आपल्याला आपण पुढच्या आयकॉनमध्ये जातो EC कमिटी. EC कमिटी म्हणजे एक्झिक्युटिव्ह कमिटी. प्रत्येक ग्रामसंघातून आपण एक मेंबर त्याच्यामध्ये पाठवतो त्या कमिटीमध्ये ग्रामसंघ आपल्या प्रभाग संघात. आणि त्यातून आपण सचिव, अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपसचिवाचे पदाधिकारी निवडतो आणि उरलेले बाकी जे असतात ते आपले EC मेंबर्स असतात. त्यानंतरचा आयकॉन आहे मोबाईल नंबर. पदाधिकाऱ्याचे नाव, मोबाईल नंबर आणि ह्यामध्ये
त्यामध्ये पदाधिकाऱ्याचे नाव आणि मोबाईल नंबर ह्या आपोआप येतात. नमस्कार, मी जीविका जीवन तांबे. माझ्या प्रभागाचं नाव आहे केळवली. सावित्री ग्रामसंघ, गाव कसाळे. नमस्कार, माझं नाव सान्वी सूर्यकांत पंचा. मी स्वामी कृपा स्वयंसहायता समूह सचिव आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव 200 महिला ग्रामसंघ, त्यात मी लेखिका म्हणून कार्यरत आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव कर्कवृक्ष महिला प्रभाग संघ, त्यात मी लेखिका म्हणून कार्यरत आहे. CL1 म्हणजे क्लस्टर लेवल 1 फेडरेशन म्हणजेच प्रभाग संघ. CLA प्रोफाईल भरताना 8 आयकॉन असतात. त्यातलं पहिलं म्हणजे बेसिक डिटेल्स, त्यानंतर मॅपिंग, EC नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर लोकेशन. त्यामध्ये प्रभाग संघाचे नाव असते, त्यानंतर ज्या ठिकाणी आपलं प्रभाग संघ ऑफिस असतं त्या ऑफिसचा पत्ता आणि किती ग्रामपंचायत आणि पिनकोड नंबर हे लोकेशनमध्ये असतं. नंतर बँक डिटेल्समध्ये प्रभाग संघाचे नाव असते, बँकेचं नाव म्हणजे प्रभाग संघ ज्या बँकेत खातं ओपन करतं त्या बँकेचे नाव, तेथील IFSC कोड, ज्या बँकेची शाखा, नंतर अकाउंट नंबर आणि पुन्हा खाते नंबर टाईप म्हणजे जो आपण खाते नंबर लिहितो तो परत एकदा टाईप या आयकॉनमध्ये करावं लागतं. त्यानंतर बँक खाते ओपन करण्याची डेट, बँक पासबुकाचा पहिल्या पानाचा फोटो आणि डिफॉल्ट आहे की नाही हे करून सेव्ह करणे. त्यानंतर KYC डॉक्युमेंट्स टाईप सिलेक्ट करणे, म्हणजे त्यात पॅन कार्ड आणि ते असतं त्यातलं पॅन कार्ड हे सिलेक्ट करणे आणि ID नंबर टाकणे आणि त्याचा फोटो. त्यानंतर सब कमिटी, फेडरेशन नाव, उपसमित्या सिलेक्ट आणि तारीख, म्हणजे प्रभाग संघाच्या ज्या उपसमित्या असतात त्या सिलेक्ट केलेल्या व त्यांचे नाव टाकून सेव्ह करणे. धन्यवाद. शाबाश. आपका लोगो वो दिखा दो. तारीफ करिए सर. लोगो है ना, कितना बढ़िया बना. बरं ऐका, ते कोपऱ्यामध्ये वरती काढलेलं चित्र कसलं आहे? CLA प्रोफाईल लिहिलंय ना त्याच्या बाजूला, काय आहे ते? हा, कसलं हे आहे चित्र, कसलं आहे ते सांगता येईल का? तुमच्या ओळखीचं आहे का चित्र ते? हा, मग कसलं आहे? आजीविका काय? आजीविका काय? पुढे पुढे काय? अरे ते ज्या आपण अभियानामध्ये काम करतो त्या अभियानाचा लोगो आहे, कळतंय का? CRP हा 4-4, 5-5 वर्ष काम केलं आहे. 100 वेळा ते लोगो बघितला असाल, लेटर हेडवरती, पत्रावरती, बॅनरवरती. आणि तो जर लोगो आपल्याला सांगता येत नसेल तर आपण काय काम करतोय? आजीविका एका बाजूला लिहिलं आहे, दुसऱ्या बाजूला उपजीविका लिहिलेला आहे, ठीक आहे, लाईव्हलीहूड. याचा अर्थ त्याला अनुषंगाने आपण हे अभियान चालवतो. शेवटचा उद्देश तोच आहे की लोकांची उपजीविका निर्माण व्हावी. त्याला आजीविका शब्द फक्त वापरलेला आहे. आणि जेव्हा कार्यक्रम बदलतो तेव्हा खाली नाव चेंज होतं. एरवी तुम्हाला उमेद अभियान दिसेल, MSRM दिसेल, आता लोकोस दिसतंय, कारण लोकोस अंतर्गत आता आपलं मिशन मोडवरती काम सुरू आहे. आणि ते चित्र कुणी काढलेलं आहे? सानिकाताईंनी काढलंय. तर त्यांचा आपण अभिनंदन करू, कारण त्याने खूप छान असं चित्र काढलेलं आहे. स्वागत करायचं का? कसं करणार? करा जोरात. शाबाश.